जनमानुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत सदाशिव चव्हाण. हे मूळचे धुळे जिल्ह्यातले आहेत. सध्या त्यांचं वास्तव्य कल्याणमध्ये आहे. MA BEd पर्यंत शिक्षण त्यांचं पूर्ण झाल्यानंतर 2 वर्ष त्यांनी वारकरी कीर्तन प्रशिक्षण क्षेत्र आळंदी येथे 2 वर्ष त्यांनी ते प्रशिक्षण घेतलं. त्याच्यानंतर त्यांना मुळात सामाजिक कामाची आवड. आभाविपच्या कामात 1992 पासून ते जोडले होते. 6 वर्ष त्यांनी आभाविपचं पूर्ण वेळ काम केलं. त्यानंतर पूर्वांचल मधले जे कॅन्सर रुग्ण आहेत, विद्यार्थी आहेत, यांना मदत करण्याचं मुंबईत त्यांनी काम केलं. ते 2007 ते 2010 पर्यंत. आणि 2010ला जीवन संवर्धन फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली आणि बेघरांच्या पुनर्वसनाचं त्यांनी काम सुरू केलं. सध्या त्यांचे 3 ठिकाणी काम चालू आहे. पुण्यात दिशा पौडला, त्यानंतर टिटवाळामध्ये एक मुलांचं गुरुकुल आहे आणि ठाण्याला वाघबीळला मुलींचं गुरुकुल आहे. आतापर्यंत त्यांना मानाचे राज्यातले आणि देश पातळीवरचे 14 पुरस्कार प्राप्त आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदिवासी संस्थेला दिला जाणारा पुरस्कार त्यांच्या संस्थेला दिला गेला आहे. असं एक अतिशय आगळं वेगळं व्यक्तिमत्व सदाशिव चव्हाण. त्यांचं काम जीवन संवर्धन फाउंडेशनचं नेमकं कसं चालतं थेट आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. सदाशिवजी, आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. सदाशिवजी, धन्यवाद. तुम्ही आहे ना, एकतर तुमचा एकूण सोशल बॅकग्राऊंड अतिशय मोठं आहे, पण जीवन संवर्धन फाउंडेशनची स्थापना का करावी वाटली आणि बेघरांच्या पुनर्वसनाच्या क्षेत्रात आपण काम करावं अशी इच्छा कशी निर्माण झाली, आम्हाला सांगा ना. प्रदीपजी, खर तर मला आपण बोलावलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले शतशः ऋणी आहे. कारण त्यामुळे समाजातल्या अनेक घटकांपर्यंत पोहोचायची संधी तुम्ही उपलब्ध करून दिलीत. आता तुम्ही परिचय करून देताना असं सांगितलं की 2010 साली जीवन संवर्धनच्या माध्यमातून मी काम सुरू केलं. खरं तर त्याच्या अगोदर मी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत होतो आणि ते स्वाभाविकपणे माझ्या बरोबरचे मित्र आहेत, समाजातले अनेक घटक आहेत माझ्या बरोबरचे, ते खूप पुढे गेलेत असं मला वाटत होतं आणि आपण आर्थिक स्थितीने खूप मागे राहिलोत असं वाटत होतं. आणि त्याच्यामुळे आपण आता पैसे कमवण्यासाठी मुंबईमध्ये जावं असा मी निर्णय केला खरं तर. मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतात, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपण मुंबईला गेलो तर आपण जे काही 8-10 वर्षांनी लोकांच्या मागे पडलेलो आहेत तर ते आपण त्यांच्या बरोबर जाऊ शकतो असं मला वाटलं. आणि मग मी 2006 साली मुंबईत यायचं ठरवलं आणि मुंबईत नोकरी करायला आलो होतो. पण स्वाभाविकपणे माझा नोकरीचा जो पिंड आहे तो खूप स्ट्रॉंग नसल्यामुळे आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तर तो वेगळ्या प्रकारचा असल्यामुळे स्वाभाविकपणे मुंबईत तर मी आलो नोकरी करण्यासाठी. पण आज जर कधी तुम्ही माझं बघितलं तर नोकरी सोडून बाकी सगळ्या गोष्टी मी करतोय. तर मुंबईत मी नोकरी करायला आलो तर स्वाभाविकपणे नोकरी करायला सुरुवात केली. पण मुंबईमध्ये मी एक भयानक स्थिती बघितली, ती म्हणजे बेघर लोकांची आणि बेघर मुलांची. म्हणजे रस्त्याच्या कडेला लोक राहतायत, अत्यंत गलिच्छ वातावरण तिथे आहे, लोक जिथे थुंकतायत तिथे ते लोक राहतायत. अशी ती सगळी स्थिती, भयावह स्थिती आहे. खरं तर मुंबईला मायानगरी म्हटली जाते, आर्थिक राजधानी म्हटली जाते आणि जगामध्ये मुंबईचं खूप वेगळ्या प्रकारचं नाव आहे. पण मी जी मुंबई पाहत होतो तर त्या मुंबईमध्ये मात्र जिथे बकालपणा आहे, ज्यांचं आयुष्य म्हणजे पणाला लागलेलं आहे, ज्यांच्या आयुष्याला प्राण्यांचीही किंमत नाही, अशा स्थितीत जे लोक जीवन जगतायत त्यांच्याकडे माझं लक्ष गेलं. आणि स्वाभाविकपणे क्युरिओसिटी माझ्या मनामध्ये निर्माण झाली की आपण ह्या लोकांना, या मुलांना आधुनिक समाजाबरोबर जोडू शकतो का. आणि म्हणून मी काही माझे समविचारी जे मित्र आहेत त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली.
की आपण ह्या मुलांच्या पुनर्वसनाचं काम करूयात का. आणि मग हळूहळू 2008 साली आम्ही या कामाकडे वळलो. खरं तर 2 वर्ष आम्ही असा एक्सपिरियन्स घेत होतो की या मुलांशी आपण डायलॉग करू शकतो का, यांचं पुनर्वसन करायचं म्हणजे नेमकं काय. कारण या विषयात मी खूप पूर्वीच्या काळात काम केलेलं नव्हतं. दृष्टिकोन होता की समाजासाठी चांगलं काम करायचा, पण ह्या लोकांचं राहणीमान, त्यांची विचारसरणी, ते कशा पद्धतीने आपल्याला रिप्लाय देतील याचं कुठलंही ज्ञान मला नव्हतं. आणि त्याच्यामुळे 2008 ते 2010 पर्यंत मी ह्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो आणि या मुलांना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्याच्यामध्ये खूप यश येत नव्हतं. आणि म्हणून 2010 साली माझ्या असं लक्षात आलं की आपण ह्या लोकांना इथे शिकवण्यापेक्षा आपण ह्या मुलांना आयसोलेट केलं पाहिजे आणि ह्या वातावरणातून बाहेर काढलं पाहिजे. जर कधी आपण या वातावरणातून यांना बाहेर काढलं नाही तर मात्र हे शिकू शकणार नाहीत आणि आधुनिक समाजाबरोबर ते जोडू शकणार नाहीत. म्हणून 2010 साली आम्ही जीवन संवर्धन फाउंडेशनच्या माध्यमातून या मुलांच्या पुनर्वसनाचं काम मुंबईमध्ये सुरू केलं. हे तुम्ही जेव्हा काम सुरू केलं ना, तर ते काम नेमकं त्या बेघरांचं पुनर्वसन करता म्हणजे काय करता आणि हे बेघर तुम्ही शोधता कसं? हा, तर यांचं पुनर्वसन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की मला पहिल्याने असं वाटत होतं की यांना शिकवलं म्हणजे आपलं काम होईल असं वाटत होतं. पण ज्यावेळेस त्यांच्या खूप जवळ गेलो त्यावेळेस असं लक्षात आलं की यांचं जीवन आपण जेवढं बघतो तेवढं सोपं नाहीये. कारण प्रदीपजी, मूल ज्यावेळेस रस्त्यावर राहताना त्यावेळेस सगळ्या अपप्रवृत्ती या मुलांबरोबर काम करायला लागतात. आणि मग ह्या मुलांबरोबर ज्यावेळेस ते काम करायला लागतात त्यावेळेस त्या मुलाशी त्याचा कुठलाही भाव नसतो, म्हणजे प्रेमाचा भाव नसतो, तर तो वापरून घेण्याचा भाव असतो. त्याचा उपयोग मी या माझ्या दृष्टीने पैसे कमवण्याचे जे साधन आहेत त्यांच्यासाठी कसा करून घेऊ शकतो. म्हणजे जसं मुंबईतलं ड्रग्ज रॅकेट या मुलांच्या मार्फत चालवलं जातं, है ना. आणि प्लास्टिक वगैरे वेचून घेणारे जे लोक आहेत, तर ते ह्या मुलांच्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारचे रॅकेट तयार करून वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा उपयोग करून घेतात. असं ते सगळं प्रकार आमच्या लक्षात आला. आणि मग आमचं असं लक्षात आलं की हे मुलं जर कधी इथे राहिले तर हे शिकू शकत नाही आणि हे शिकले नाहीत तर आधुनिक समाजाबरोबर येणार नाहीत, म्हणून आयसोलेट करायचं. म्हणून या मुलांना आम्ही तिथून काढून छात्रावास सुरू केले आम्ही. सगळ्यात पहिला जो छात्रावास आहे तर तो आमचा टिटवाळ्याला सुरू झाला 2010 साली. आणि आज तिथे जवळपास 70 मुलं शिक्षण घेत आहेत. आणि त्याच्यामुळे काय आहे की जर कधी आपण त्यांना आयसोलेट करू शकलो तर त्यांचं पुनर्वसन म्हणजे काय, तर त्यांचं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि संस्कार अशा 6 विषयांमध्ये आपण त्या मुलांबरोबर काम करतो. आणि मग या विषयांचं अंतिम ध्येय काय आहे, तर ह्या मुलाला स्वावलंबी बनवणं, आत्मनिर्भर बनवणं, हे त्यांचं आमचं आत्मनिर्भर बनवण्याचं एका अर्थाने मिशन आहे. आणि मला सदाशिवजी हे सांगा ना, की तुम्ही आहे ना हे मुलं शोधतात कसं? आणि तुम्ही आता ह्या ज्या सगळ्या छात्रावासमध्ये ठेवतात, आता 70 मुलं तुम्ही सांगितली, त्यांचं खर्चाचं काय नियोजन असतं आणि तुमच्याकडे आल्यानंतर काय त्यांचे परिणाम तुम्हाला दिसून आले? खरं तर त्या पहिल्याने माझ्या असं लक्षात आलं की रस्त्यावर, मी तुम्हाला सांगितलं ना की रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची एक वेगळी दुनिया आहे. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली की रस्त्यावर यांच्या बरोबर कोणी प्रेमाने नाही राहत, तर यांचा वापर कसा करून घ्यायचा हेच लोक बघतात. आणि त्याच्यामुळे समाज त्यांनी जो बघितलेला असतो ना, तर तो अत्यंत वाईट समाज त्यांनी बघितलेला आहे. म्हणजे प्रदीपजी, सांगायला मला अत्यंत वाईट वाटतं की 99%, 99% मुलांचं लैंगिक शोषण झालेलं असतं. आणि त्या मुलाने कधी चांगला समाज असा पाहिलेलाच नसतो, कारण की जो त्याच्या जवळ गेला त्याने त्याचं शोषण केलं असं झालेलं असतं. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्या मुलांना तुम्ही गेलात आणि मग ते तुमच्या बरोबर आले आणि लगेच ते छात्रावासात गेले असं होत नाही. बरोबर. तर एकेका मुलाबरोबर आपल्याला 1.5-1.5, 2-2 वर्षांचा कालावधी घालवायला लागतो. त्याचा म्हणजे
त्याला आत्मविश्वास देण्यात आणि त्याचा विश्वास संपादन करण्यामध्ये. तर पहिल्याने तर आमचे ज्यावेळेस लोक त्याला भेटतात त्यावेळेस तो पळूनच जातो. बरोबर. आणि आम्ही पण जायचो सुरुवातीला, त्यावेळेस ते पळूनच जायचे. आणि मग एवढा दीर्घ कालावधी जर कधी एखाद्या मुलाबरोबर काम करायचं असेल तर कुठल्याही संस्थेला ते शक्य नाही. आणि एवढे कर्मचारी ठेवून मग ते काम करणं हे शक्य नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून मी असं ठरवलं की आपली जी संस्था असेल ही व्हॉलेंटिअर काम करणारी संस्था असेल. आणि मग व्हॉलेंटियर्सचं आपण प्रशिक्षण करायचं आणि त्यांना या मुलांशी संवाद साधायला लावायचा असं आम्ही ठरवलं. हम्म, हम्म. आणि तुम्हाला सांगण्यात मला खूप आनंद वाटतो, कारण समाज सहृदय आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचतात याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आम्ही ज्यावेळेस काही लोकांना आवाहन केलं की यासाठी तुमची आम्हाला गरज आहे, तुम्ही दररोज तुमचा 5 मिनिटाचा वेळ ह्या मुलांसाठी देऊ शकतात का, असं ज्यावेळेस आम्ही आवाहन करायला लागलो तर आज आमच्याकडे जवळपास 150च्या वर व्हॉलेंटियर्स काम करतात. अरे वा. ह्या व्हॉले हा या व्हॉलेंटियर्सचं काम काय असतं, तर प्रत्येक व्हॉलेंटियर्स हे 2 स्टेशनवर काम करतात. म्हणजे जिथून ते कामाला जातात आणि जिथे ते कामाला जातात, म्हणजे राहण्याचं ठिकाण आणि काम करण्याचं ठिकाण हे मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे स्वाभाविक तो जात असतानाच्या रस्त्यावर जी मुलं असतात तर ते त्याच्या ट्रॅकवर असतात. आता होतं काय की मुलाशी संवाद साधण्याचा ज्यावेळेस विषय येतो तर हा पहिल्यांदा ज्यावेळेस आपला व्हॉलेंटियर जातो त्यावेळेस तो पळून जातो. हा कालावधी 3-4 महिन्याचा असतो. म्हणजे हा बोलण्याचा प्रयत्न करतो, तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो, असं बरेच दिवस चालतं. पण एखाद दिवशी त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात होते आणि मग त्या मुलाला कळतं की हा काहीतरी वेगळा माणूस आहे. आणि मग तो त्याच्याशी ज्यावेळेस बोलायला लागतो त्यावेळेस त्याचा इतिहास येतो, म्हणजे त्याची हिस्ट्री येते आपल्याकडे की तो कुठल्या कारणामुळे रस्त्यावर आहे. रस्त्यावर राहण्याची खूप वेगवेगळी कारणं आहेत. तर ते व्हॉलेंटियर्स कडे येतात की त्याचं कोणीतरी नातेवाईक त्याच्या बरोबर राहतंय का, तो पळून आलेला आहे का, असे वेगवेगळे कारण आहेत. आणि मग व्हॉलेंटियर्सचं दुसरं काम सुरू होतं ते म्हणजे त्याच्याशी मैत्री करणं आणि त्याचं काउन्सिलिंग करणं. हम्म, मग हम्म. हळूहळू आमचे जे व्हॉलेंटियर्स असतात तर ते त्याच्याशी मित्रता करायचा प्रयत्न करतात. हळूहळू त्याला हे समजून सांगतात की रस्त्यावर राहणं हे चांगलं नाहीये, तू चांगला माणूस होऊ शकतोस. आणि तुला चांगलं माणूस माझ्यासारखं, म्हणजे मी आता जसं नोकरी करतोय, माझं कुटुंब आहे, मी त्यांची काळजी घेतो, ते माझी काळजी घेतात. कारण की रस्त्यावर राहणाऱ्या माणसाला खरं तर त्याचं कोणीच नसतं. बरोबर. जो कोणी असतो तो त्याचा शोषण करणाराच असतो. त्याचा नातेवाईक असो, त्याची आई असो, वडील असो, कारण की सगळे लोक जे त्याचं पालन पोषण करतात ते त्याचं शोषणच करत असतात. आणि त्याच्यामुळे त्याला ते हळूहळू कन्व्हिन्स करतात की तू चांगला माणूस होऊ शकतो आणि त्याच्यासाठी आम्ही मदत करू शकतो. आणि मग ते काही उदाहरण त्याला सांगतात की इथून तो आलेला होता तर तो आमच्याकडे शिकतोय, आज तो 10वीला आहे, तो 12वी झाला. हे उदाहरण ज्यावेळेस त्याला सांगायला लागतात त्यावेळेस हळूहळू तो कन्व्हिन्स व्हायला लागतो. आणि मग स्वाभाविकपणे त्याच्यातला माणूस ज्यावेळेस जागृत होतो तर त्याला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते आणि मग तो हळूच आमच्या प्रकल्पावर येतो. त्याची काही प्रोसेस आहे आणि त्याच्यामुळे व्हॉलेंटिअर बेस जो आहे तो स्ट्रॉंग असल्यामुळे त्या मुलांना आम्ही कन्व्हिन्स करून आमच्या प्रकल्पावर आणत असतो. सदाशिवजी, आम्हाला आता हे सांगा, हा हा जसं तुमचा आता तिथला टिटवाळ्याचा प्रकल्प आहे तसं ठाण्यात वाघबिळला मुलींचं गुरुकुल आहे आणि पुण्यामध्ये दिशा पौडला एक आहे. त्याचं जरा नेमकं स्वरूप काय, तिथली संख्या काय आहे आणि तुमचं एक अर्थकारण कसं चालतं तेही जरा सांगा ना. बरोबर. आपलं जे काम चालतं ना तर ते बेसिकली मुंबईमध्ये बेघर मुलांवर काम चालतं. आता दिशा केंद्र हे आमचं वेगळं काम आहे. ते म्हणजे कातकरी जे मुलं आहेत त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही काम करतो. म्हणजे मी विद्यार्थी परिषदेचं ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस आमचा काही ग्रुप होता ज्याच्याशी जीवाभावाचे संबंध जोडलेले होते. तर आम्ही फिरायला जायचो पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी. हम्म, आणि हम्म. त्याच्यात या वस्तीत आम्ही गेलेलो होतो. आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस एकही मूल शाळेत जात नव्हतं. मोठ्या प्रमाणात तिथल्या लोकांना स्किन डिसीज होते. आणि ते बघितल्यानंतर
आम्हाला असं वाटलं की यांच्याबरोबर आपण थोडं काम केलं पाहिजे. म्हणून तिथे आम्ही हळूहळू काम सुरू केलं. आज त्या वस्तीमध्ये 100% मुलं शाळेत जातात. अरे वा. सगळ्या लोकांचे डॉक्युमेंट्स आहेत. सगळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यांचे कास्ट सर्टिफिकेट आहेत. कारण शिक्षण नसल्यामुळे ते सगळे प्रॉब्लेम होते. आणि सुज्ञ माणसं जे आहेत ते त्यांच्या संपर्कात नसल्यामुळे आधुनिक समाजातल्या सगळ्या गोष्टी जसं आधार कार्ड आहे, त्याच्यानंतर अकाउंट आहे, या सगळ्या गोष्टी नव्हत्या. तर ते काम आमचं जवळपास ते पण 2009ला सुरू होऊन 2010ला ते स्वाभाविकपणे संस्थेबरोबर ते काम व्हायला लागलं. आणि त्या कामामुळेच आमच्या संस्थेला आदिवासी सेवा पुरस्कार मिळाला. वा. खरं तर आज ती वस्ती, मला सांगायला खूप आनंद होतो की तिथल्या जवळपास 100% लोकांची घरं ही पक्की घरं आहेत. आता कुणाच्या घरामध्ये कुणी राहत नाही. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आमच्या कामामुळे 12-14 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या वस्तीमध्ये खूप चांगले परिवर्तन आम्ही स्वतः बघितलेले आहेत. तसंच आता तुम्ही सांगितलं की ठाण्यातला आमचा प्रकल्प. आमचा जो प्रकल्प ठाण्यातला जो चालतो तो मुलींचा प्रकल्प आहे. ते पण गुरुकुलच आहे. आमचे सगळे जे प्रकल्प चालतात म्हणजे बदलापूरचा असो, ठाण्याचा असो, टिटवाळ्याचा, सगळे प्रकल्प हे गुरुकुल म्हणून चालवले जातात. गुरुकुल म्हणून चालवण्यामागचा एक उद्देश असा आहे की त्या मुलाने शिक्षण घेत असताना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करावा. आणि मग त्याचे वेगवेगळे टूल्स आम्ही केलेले असतात. जसं संस्कार म्हणून आम्ही काही गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याचा अभ्यास म्हणून काही गोष्टी केलेल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर जोडण्यासाठी त्यांना कॉम्प्युटर प्रशिक्षण आहे, वेगवेगळे प्रशिक्षण आहेत. हे सगळे प्रशिक्षण त्याने त्या कालावधीत घ्यावेत, अशी कल्पना असते. तर 2014 साली, म्हणजे ज्यावेळेस आमचं 2010 साली काम सुरू झालं, त्यावेळेस आमचं मुलींचं काम नव्हतं. त्यावेळेस मला खूप लोकांनी असं सांगितलं की मुलींचं काम करू नकोस. तर मी क्युरिओसिटी पोटी विचारलं की का करू नये? तर त्यांनी सांगितलं की तू खूप चांगलं काम करतोस. पण एखाद जर कधी गोष्ट चुकून घडली काही, ज्याच्यात तुझा काही काडीचाही संबंध नसेल, तरी समाजातली लोक जे आहेत तर ते तुला, म्हणजे तुझं काम सोडून देतील आणि तुला क्रिटिसाइज एवढं करतील की तुला जगणं मुश्किल होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे तू मुलींचं काम सुरू करू नकोस. कारण त्यांचे बरेच अनुभव त्यांनी सांगितलेले होते मला. बरोबर. कारण अनेक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे अनुभव मुलींच्या क्षेत्रातले खूप चांगले नाही आहेत. आणि म्हणून काम करू नकोस असं सांगितलं होतं. आणि मग स्वाभाविकपणे मी पण निर्णय केला की नको करूयात. पण हम्म. ज्यावेळेस एक घटना अशी घडली होती, अ, ज्या घटनेमुळे खरं तर आमच्या सगळ्या टीमला मुलींचं काम करण्यासाठी बाध्य केलं. खरं तर प्रेरित केलं हम्म. असं मी म्हणणार नाही, बाध्य केलं. कारण की एका रस्त्यावर राहणाऱ्या मरीन लाईन्सच्या मुलीबरोबर अत्याचार झालेले होते. हम्म. हम्म. आणि ती बाई तिच्या 2 मुलींना घेऊन आली. 8-9 वर्षाच्या मुली होत्या. तर त्या आमच्या प्रकल्पावर आल्या. त्यांना म्हणे मुलींना माझ्या तुमच्या प्रकल्पावर ठेवायचं आहे. कारण आमच्या जवळचा एक समोरचा मुलगा आहे, तो तुमच्याकडे राहतो आणि तुमचे 4-5 वर्षांपासून काम मी बघते तर खूप चांगलं आहे. मी त्यांना सांगितलं की ताई, आमच्याकडे मुलींचं काम नाही आहे. इथे सगळे मुलं आहेत. आणि ते मुलं सगळे शाळेत जातात. ते म्हटले मला माहिती आहे, पण मला मुलींना तुमच्याचकडे ठेवायचं आहे. तर 4-5 वाजेपर्यंत त्यांचं आणि माझं संभाषण हेच चालू, की त्या जायला तयार नाही आणि मी त्यांना ठेवायला तयार नाही. तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं, की म्हणजे ज्याच्यामुळे खरं तर आपल्या पायाखालची जमीन हलावी अशी स्थिती निर्माण झाली होती. तर त्यांनी सांगितलं, की ह्या मुलीबरोबर एका माणसाने अत्याचार केले होते रात्रीच्या वेळेस 4-5 वर्षाच्या मुलीबरोबर. बापरे. आणि ती म्हटले, तर मी रस्त्यावर राहू कशी या मुलींना घेऊन? हा मुळात प्रश्न आहे. आणि मग स्वाभाविकपणे आपण संवेदनशील कार्यकर्ते असल्यामुळे मला पण खूप वाईट वाटलं. आणि मग मी सगळ्या कार्यकर्त्यांना फोन केला, की या 2 मुली आल्या आहेत आणि असा-असा प्रसंग त्यांच्याबरोबर झालेला आहे. तर आपण त्यांना सांभाळावं अशी माझी इच्छा आहे. मग त्यांनी मला, सगळ्या जणांनी त्यावेळेस आम्ही ऑनलाईन मीटिंग घेतली, तर त्यावेळेस सगळ्या जणांनी सांगितलं, की आपले अनुभव जे आहेत लोकांनी सांगितले त्याचा परत रिव्ह्यू करूयात.
मी त्यांना म्हटलं बघा हे सगळी प्रोसेसला वेळ आहे, पण ह्या मुली आलेल्या आहेत आणि ही घटना वाईट आहे. आणि त्या बाईला जे वाटतं ना ते सत्य आहे. म्हणजे आपल्या मुलीबरोबर अत्याचार होतोय ना आपण काही करू शकत नाही. ही हतबलता जी आहे ना, तर ही मानवी समाजालाच काळिमा फासणारी आहे. खरंय. तर तिला जर कधी आपल्याकडे सेफ वाटत असेल, तर आपण निर्णय कधीही करूयात, पण ह्या मुलींना आपण ठेवून घेऊयात. आणि म्हणून त्या मुली राहिल्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी असा विचार केला. सुदैवाने आमच्याकडे महिला कार्यकर्त्या खूप स्ट्रॉंग आहेत. हे एक चांगली गोष्ट आहे. माझी पत्नी जी आहे शिल्पा चव्हाण, ती मदत करते. त्याच्यानंतर जयश्रीताई कुलकर्णी म्हणून आहेत. प्राध्यापिका. ठाण्यात त्या राहतात. एनकेटी कॉलेजला व्हाईस प्रिन्सिपल होत्या, आता रिटायर झाल्यात. तर बरोबर. त्या पण त्याच्या अगोदर जुळलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे महिला कार्यकर्त्यांचं एक चांगलं नेटवर्क आमचं होतं. तर आम्ही असं ठरवलं की जयश्रीताई ठाण्यात राहतात, त्याच्यामुळे आपण ठाण्याला प्रकल्प सुरू करूयात. म्हणजे मॉनिटरिंग करायला सोपं जाईल. महिला कार्यकर्त्या ठाण्यात जास्त असल्यामुळे स्वाभाविकपणे ते व्यवस्थित चालवलं जाऊ शकतं. आणि मग त्या घटनेनंतर 2 वर्षांनी आमचा ठाण्याचा प्रकल्प सुरू झाला. आणि आज तिथे पण 50 मुली खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत. खरं तर मला हे सगळं करत असताना खूप चांगलं वाटतं, पण समाजातली दुसरी बाजू पण वाईट वाटते, की एखाद माणूस जर कधी चांगलं काम करत असेल आणि एखाद जर कधी घटना वाईट घडली, तर स्वाभाविकपणे तिचा अनालिसिस वाईट प्रकारे आपण जो करतो, तर ते न करता खरोखर काय प्रॉब्लेम आहे त्याच्या जवळ गेलं पाहिजे. आणि स्वाभाविकपणे मुलींचे प्रकल्प पण उभे राहावेत. कारण प्रदीपजी, एक सगळ्यात वाईट गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपल्याला मुंबईमध्ये 18 वर्षाच्या पुढचे मुलं मिळतात रस्त्यावर, बरोबर आहे. पण मुली दिसत नाही. कारण मुली सगळ्याच्या सगळ्या ज्या आहेत, तर त्या रेड लाईट एरियात जातात. बरोबर हे आहे. वास्तव आहे. आणि मग स्वाभाविकपणे ह्या मुलींचं पुनर्वसन करणं ही आपली जबाबदारी नाही का? खरं तर आपण म्हणतो, की आम्ही विकसित राष्ट्र होणार आहोत. विकसित राष्ट्रामध्ये रस्त्यावर मुलं राहणं हे खरं तर वाईट गोष्ट आहे. जर स- कधी आपण मुलांना आपण राष्ट्राची संपत्ती म्हणत असू, मुलं म्हणजे देवा घरची फुलं असं आपण म्हणत असतो, तर मुलं म्हणजे देवा घरची फुलं, पण ती फक्त माझी मुलं असं नसतं. तर आमच्या समाजाची, आमच्या देशातली सगळी जी मुलं आहेत, तर ती आमची संपत्ती आहे. आणि त्यांचं जेवढं चांगलं पालन पोषण होऊ शकतं, ते जेवढे सक्षम होतील, तेवढेच तेवढाच सक्षम आपला देश होऊ शकतो. खरं तर सदाशिवजी, ते चांगले राहिले हां. नाही, माझ्या मनात एक प्रश्न आला. तुम्ही इतकं जे आता सगळं सांगितलं ना, ह्याचं अर्थकारण कसं चालतं हे आम्हाला सांगितलं नाही. जरा दर्शकांसाठी नेमकं सांगा, की हे पैसे तुम्ही कुठून आणता का का लोक तुम्हाला देतात, का कुठल्या गव्हर्नमेंटचं अनुदान मिळतं, कसं चालवतात सगळं हे? पहिल्यापासूनच मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही माझ्या परिचयामध्ये असं सांगितलं, की विद्यार्थी परिषदेचा काम मी करत होतो. सुदैवाने विद्यार्थी परिषदेमध्ये खूप चांगले संस्कार जे दिले जातात, तर ते खरं माझ्या आयुष्यभरासाठी पुरतायत. तर त्या कालावधीमध्ये समाजामध्ये जाऊन निधी संकलन कसं करावं? सामान्यातला सामान्य माणसाला सामाजिक कामाबरोबर कसं जोडलं जातं? हे मी विद्यार्थी परिषदेमध्ये शिकलेलो होतो. आणि त्याचाच उपयोग मी आज संस्थेमध्ये करतोय. म्हणजे आम्हाला महिन्याला 10 पोळ्या देणारी माणसं आहेत आणि लाख रुपये देणारी पण माणसं आहेत. वा. म्हणजे जो पैसे देऊ शकत नाही, तर तो महिन्यात आम्हाला एकदा 10 पोळ्या देतो. वा. तर असं मॉडेल आम्ही केलेलं आहे. या मॉडेलला म्हणतात जनसंपर्क जनसंपर्काच्या माध्यमातनं, लोकसहभागाच्या माध्यमातनं आमचं सगळं अर्थकारण चालत असतं. म्हणजे आमच्याकडे अ, अनेक लोक जे आहेत, तर ते त्यांचा वाढदिवस साजरा करायला येतात. वाढदिवस साजरा करायला येतात, त्याबरोबर ते त्या दिवसाचं त्यांचं मुलांचं जेवण स्पॉन्सर करत असतात. काही लोक त्या मुलांचं शिक्षण स्पॉन्सर करत असतात. काही या मुलांना कपडे जे आहेत, कारण आम्ही वर्षभरामध्ये 2 वेळेस मुलांना नवे कपडे देतो. तर ते कपडे स्पॉन्सर करत असतात. काही लोक रेग्युलर मुलांना वापरण्यासाठी जे चांगल्या परिस्थितीत असलेले जुने कपडे आहेत, तर ते संकलन करण्याचं काम करतात. कारण सगळ्याच गोष्टींमध्ये
फक्त पैशांनीच सगळ्या गोष्टी होतात असं नाहीये. पैशांमुळे साठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याच्यासाठी पैसा वापरला जातो. आणि जुन्या वस्तू आहेत, रद्दी आहे, भंगार आहे, ते सुद्धा डोनेट लोक करतात आणि आमच्या व्हॉलेंटियर्सना देतात. त्याच्यातनं जे काही निधी संकलन होतं, त्याच्यातनं आमचा जो प्रकल्प चालतो तो 100% लोक सहभागातून चालणारा प्रकल्प आहे. या संस्थेला कुठल्याही प्रकारचं सरकारी अनुदान नाही. आणि त्याच्यामुळे म्हणजे आम्ही पूर्वीपासून असं म्हणतो की जर कधी समस्या समाजाच्या काही गोष्टीतनं घडली असेल, समस्याच मुळात समाजाच्या काही प्रॉब्लेम्स मुळे निर्माण झाली असेल, तर ती समस्या संपवण्याचं काम पण समाजच करू शकतो आणि ते चांगल्या प्रकारे करू शकतो. तर लोक व्यवस्थित मदत करत असतात, पुरेशी मदत करत असतात, खूप कमी पडत नाही, खूप राहतही नाही. पण आज आमच्या संस्थेमध्ये 171 मुलं जे आहेत, तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत. आता एक शेवटचा प्रश्न सदाशिवजी. आता तुमचं जवळपास एक 14 वर्षापासून काम आहे. तुमच्या संस्थेत शिकून स्वतःच्या पायावर उभं राहिलीत असे मुलांची संख्या आणि एखादं त्यातलं एक प्रातिनिधिक आम्हाला एक उदाहरण म्हणून सांगा की काय त्यातले रिझल्ट आहेत. अ, 14 वर्षांच्या कालावधीमध्ये आम्हाला खूप चांगले रिझल्ट आज मिळालेले आहेत. एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 88 मुलं जे आहेत, तर ते रस्त्यावर राहत होते आणि आज समाजामध्ये अत्यंत प्रतिष्ठेने जीवन जगतायत. अरे म्हणजे वा. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. म्हणजे जसं टाटा मोटर्समध्ये आमचे काही मुलं काम करतायत. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये काम करतायत. गुड डे बिस्किटच्या कंपनीमध्ये काम करतायत. आणि काही लोक मुलांचा जो आहे तो व्यवसाय आहे. म्हणजे जसं प्लंबिंगचा काही मुलांचा व्यवसाय आहे. काही मुलांचा वेल्डिंगचा व्यवसाय आहे. आत्ताच 2 मुलांचं प्लेसमेंट जे आहे ते एका कंपनीमध्ये सोलापूरला झालंय. म्हणजे अशा चांगल्या पद्धतीने मुलं शिकून बाहेर पडतायत. आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे आमचा एक मुलगा जो आहे तो तो विदेशातही गेलेला आहे. अरे वा. साऊथ आफ्रिकेमध्ये तो आहे. सेल्स च्या टीमचा तो लीडर आहे. आणि अत्यंत चांगल्या प्रकारे तो नोकरी करतोय. म्हणजे मला मी स्वतः त्याचा प्रवास बघितलेला आहे. म्हणजे रस्त्यावर तो राहत होता. त्याच्यानंतर एक दिवस तो रेल्वेमध्ये झोपून गेला. घरातल्या काही कारणामुळे तो रस्त्यावर आला. आणि त्या कसाऱ्याच्या पोलिसांनी त्याला आणून आमच्या प्रकल्पावर सोडला. तर त्या दिवशीचा प्रवास आणि 6 वर्षानंतर तो ज्यावेळेस विदेशात जात होता तो प्रवास, म्हणजे अत्यंत मनाला हेलावून टाकणारा तो प्रवास आहे. पण त्याच्यासाठी कष्ट खूप असतात, प्रयोग खूप असतात. पण मुलांचं आयुष्य हे उभं राहतं एवढं मात्र नक्की. आणि तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटेल की आपला 88च्या 88 मुलं जे आहेत, तर ते आता भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत. आमचं स्वप्न असं आहे की आमच्या मुलाचं घर असलं पाहिजे, त्याचं कुटुंब असलं पाहिजे. हे आमचं स्वप्न आहे. आता पहिल्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे आमच्या. आमच्या पहिल्या अरे वा. बॅचचा जो मुलगा आहे, तर त्याचं लग्न ठरलंय. आता त्याच्यासाठी आम्ही घर बघतोय. जर कधी त्याचं घर घेतलं गेलं, तर ते आमच्या सगळ्या मुलांचं पहिलं घर असणार आहे. ते पण आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. कारण की ते आमचं अंतिम ध्येय आहे. कारण की तो एकदा घरामध्ये सेटल झाला, की आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होतं. सदाशिवजी, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. धन्यवाद. तुमच्या या सगळ्या प्रकल्पाला आमच्या लाख लाख शुभेच्छा. दर्शक हो, खूप आपल्याला खूप हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.